महाराजांचे प्रारंभिक गणागौरवांचे राऊंड समाप्त झाले आणि खऱ्या अर्थाने दुय्यमीला सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही. पहिला राऊंड माझा असल्यामुळे मी मान्यवर साहेबांना एका प्रश्नाची विचारणा केली. कशी? म्हटलं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुण्याच्या लाल महालामध्ये स्मारक बनवायचं होतं, त्यांचा पुतळा तयार करायचा होता, बांधायचा होता त्या ठिकाणी, परंतु काही ब्राह्मण लोकांनी विरोध केला. अच्छा. म्हणे आम्ही शिवाजी महाराजांचा पुतळा बांधून येणार नाही. राजश्री शाहू महाराजांनी पुढाकार घेतला. इंग्रजाचं राज्य होतं आणि इंग्रजांकडे ते राजश्री शाहू महाराजांनी आपली सवंगडी घेऊन गेले. त्यांनी शिवाजी महाराजांबद्दलची जे कार्यप्रणाली ते सांगितली आणि त्यानंतर म्हणे ब्रिटिशांनी सांगितलं काही हरकत नाही म्हणे, चिंता करू नका, आम्ही जे पाहिजे ते मदत तुम्हाला करू. तर त्या ब्रिटिशांच्या सहकार्याने आणि छत्रपती शाहू महाराजांच्या मेहनतीने त्या पुढाकाराने त्या ठिकाणी स्मारक बनवण्यात आलं. परंतु म्हणायचं हे होतं की 14 ब्राह्मणांनी विरोध केला होता. ते 14 ब्राह्मण कोणते? यालाच म्हणतात आमचे बोरा, आमचे अतिशहाणा त्याचा बैल. हॅलो, मले म्हणते शाहीर साहेब, ही गोष्ट म्हणते विरोध म्हणते इंग्रजांनी केला, म्हणते ब्रिटिशांनी. मामा देशमुखचं पुस्तक वाचा. मामा देशमुख आमच्यासाठी आदर्श आहेत आणि तुम्ही सांगा तेव्हा आम्ही वाचून का की नाव घरे. मला तर असं वाटतं का अभ्यास जास्त वाढलाय तुमचा. जास्त काय आम्हाला पागल बनवता का तुम्ही? ओके मा. नाही, पागल बनवता का तुम्ही आम्हाला? असं म्हणणं सरळ का? मला प्रश्नाचं उत्तर देता येत नाही बाबा. संभाजी ब्रिगेड सांगता कारीम येते, बुद्धीची किव येते तुमच्या. समजलं की नाही? उडवा उडवी करणे म्हणजे काय उत्तर देणे होय का? नाही. कुठे आले तिथं संभाजी ब्रिगेड? नाही, कुठं आले? तुमच्याकडे पुरावा आहे का? नाही, पुरावा आहे का? वा रे वा शहरी, काही हरकत नाही. नवघरे साहेब, जेवढे आणा तेवढेच राहा. समजलं की नाही? नाही तर कोण्या दिवशी असा उरपटा पांदन होईल. ओके मा. वा रे वा, काय म्हणायचं आहे? चला, काय हरकत नाही. देखो आगे आगे होता है क्या. चौदा ब्राह्मण विचारले होते. त्या 14 ब्राह्मणाचे नाव विचारले होते. त्यामधलं पहिलं आहे भालचंद्र कौशिक. भालचंद्र कौशिक हा एक ब्राह्मण. दुसरा आहे ओमकार तिवारी, राम वारुकेर, शैलेश पांडे. समजलं काय? का आम्हाला पागल बनवता का तुम्ही? काऊन अभ्यास वाढलाय का जास्त? हे अशी भाषा बंद करा. आणि मी जो प्रश्न विचारलाय तो काही मी निर्माण नाही केला, माझ्या गुरुजींचा प्रश्न आहे, खांडेकर साहेब. समजलं की नाही? वा रे वा, अल्टी पलटी मारणार वरून आपलं. काय हरकत नाही. पाहू कोण कोणपर्यंत जाते. तर प्रश्नाची विचारणा केली शाहीर साहेबांनी. मला म्हणतात की संत नामदेव कीर्तन करत होते. संत नामदेव कीर्तन करत होते, परंतु 2 ब्राह्मणांनी त्यांचा विरोध केला. विरोध केला म्हणे कीर्तन करायचं नाही, कीर्तन करायचं नाही. आणि म्हणून त्यांनी काय केलं, मंदिराच्या मागे गेले आणि तिथे भजन करायला सुरुवात केली. तर म्हणतात शाहीर साहेब, मंदिराचं तोंड त्यांच्याकडे फिरलं. हो, ती शहाणे साहेब, मंदिराचं तोंड नाही फिरलं. कोणाला चुत्या बनवता का तू? तुला किती अभ्यास आहे? बुधवार 8 दिवस झाले असतील त्या शायरीले. समजलं का नाही? तू बाकीच्याला घुमव, निशाण शायरीले मरेपर्यंत नाही घुमवू शकस तू. तू नाही असलं नसलं कोणी असतील तरी. समजलं की नाही? काय वाटते तुला? मंदिराचं तोंड नाही फिरलं, ऑटोमॅटिक त्या ब्राह्मणाने कुलूप लावलं होतं त्या दरवाजाले. तर ते दरवाजे ऑटोमॅटिक खुलले आणि त्या मंदिरातली मूर्ती त्या
संत नामदेवाजवळ आली. असं हा, आणि विरोध का बरं केला त्या ब्राह्मणाने? कारण संत नामदेव हे शूद्र समाजाचे होते, शूद्र जातीचे होते. या गोष्टीसाठी विरोध केला. हा, तर ते ब्राह्मण कोण? तर त्यातलं एक ब्राह्मण आहे विठ्ठल पंत, दुसरा ब्राह्मण आहे नारायण पंथ. नारायण पंथ. ते दोन ब्राह्मण होते, नारायण पंत आणि विठ्ठल पंत. आणि त्यावेळेस ते ज्यांनी तो भजन म्हटलं होतं, अभंग म्हटलं होतं, त्यावेळेसचे शब्द आहेत असामी असामी नाही, असे ते शब्द त्यांनी म्हटले होते. शाहीर साहेब असं नको कराजी. अजून तुमचं काही पडलं नाही, झल्लं नाही, समजलं का नाही? पोरं आहेत मला दोन, विचार करावं लागते. आता तुम्हाला सांगतो, आम्ही ते शाहीर आहोत, नाकावरची मासी सहन करत नाही. खालदंड नाही, वेळ आली तर वरदंड बकर झुकतो आम्ही, समय पाहून. समजलं की नाही? पण माणूस म्हणते का करायचं आहे. चला, जमत असेल तर कोणाचं चांगलं करा, अन्यथा वाईट नका करू. या दोन गोष्टी आम्ही शिकलो आहोत. आणि म्हणून आजच्या सामन्याला मजा फार येणार आहे. आणि एकाची हार तर बंधून जिथं दुसऱ्याची होणार आहे. आजच्या सामन्याला मजा फार येणार आहे. आणि एकाची हार तर बंधून जिथं दुसऱ्याची होणार आहे. प्रश्नाची उत्तरे मान्यवर नवघरेजी देणार आहे. आणि एकापेक्षा एक नवीन तऱ्हेचे गाणे इथे शाहीर गाणार आहे. भरपूर दिवसाची इच्छा होती तुमच्या गावाला येण्याची, आणि तुम्हालाही मजा वाटते बंधूंनो दुय्यम तमाशा पाहण्याची. खरी खुरी शायरी करू आम्ही आम्हा गरज नाही बहाण्याची. कोणी शायरांचं नाव ऐकून इथे बैठक बसली बघा शहाण्याची. तुला असं वाटत असेल सूरज कसा का मी खूप हुशार आहो, आणि मला वाटत असेल का मी खूप हुशार आहो. हे तोपकान तिवारी बंद कर. हे बसलेले लोक आमच्यापेक्षा अभ्यासक आहेत, वाचक आहेत, यांना सगळं समजते. समजलं की नाही कोणामध्ये किती पाणी आहे बा म्हणून? तू आम्हाला सांगशील का ग? तू म्हणणं का काय पाहिजे तुला पुरवानीशी सांगतो. नाही आम्ही चुत्या बनवायची शायरी नाही करत. नाही. समजलं की नाही? पाहू आता, लई दिवस बाकी आहे आणि अजून लई सामने तुझ्या बरोबर. कोणत्या कडाला नेऊन ठेवतं माही तयारी आहे. आता म्हणलं झालं, आजपर्यंत घेतलं याला डोक्यावर. आणि मला काय म्हणतो, तुझी माझी जंग सामना आहे तुझ्या संग. बाबा, तुझी माझी जंग सामना आहे तुझ्या संग. हे सुरज आणि दाखव लोकांना पाहू दे. तुझी लोकांना पाहू दे. तुझी लोकांना पाहू दे. तुझी लोकांना पाहू दे. हे तुझी माझी जंग सामना साहेबाला वाईट वाटलं नाही. हो ना. तुझी माझी जंग सामना आहे तुझ्या संग.
अरे बाबा मागच्या वर्षी मी आलो होतो आर्यनजी बरोबर बरोबर हो आणि या लोकांना माय पाहिली आहे काय गंमत माझ्यामध्ये असलेली कला. अच्छा पण आता शाहीर सुरत नवीन आहे हो नाही का. नवीन बायको राहिले तर तिने त्यासाठी लोक आतुरच असतात. हो 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 तम 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 केव्हा केव्हा दिसन रे म्हणते बरोबर आहे. लप लप करतात. नवीन जर बायको आमच्या गावात आली नवीन बाई हा. लग्न झाल्यावर तर तिले पावासाठी लोक तमतम करते. तशी तू नवीन नवरी आहेस अगे मा. आणि तुले पावासाठी लोक आले आता म्हणून दाखवून दे तू काजी? तुझ्याजवळ काय आहे तर. मला एक सांगा शाहीर साहेब हे पुल्लिंगी आहे नवरी हे स्त्रीलिंगी असते हा मग पण नाही शहाण्या लोकांचं म्हणणं आहे. समजलं कशी म्हण आहे आणि म्हणून तुझी कला काय आहे तुझ्यामध्ये ऍबिलिटी काय आहे हे लोकांच्या साक्षी सांग. समजलं का नाही. पण पुराव्यानिशी मुजोरीशे बाराने खेत्राना महाराज निशाण शाहीर वेगळा कडे रूपा बरं सांगून राहिलो ओके मा आणि धमक्या देत नाही मी आणि तुला पाहायचा अजमावाचा दजमवून टाकाच. तू म्हणशील तर पुरा 1 महिना गंमत यासोबत. ओके. ऐक पुढे काय म्हणतो ते. अरे देतो तुला 1 घंटा आणि टाकतो एक तोडून दे कंटा. अरे देतो तुला आता 1 घंटा आणि टाकतो एक तोडून दे कंटा. अरे जोड काही युक्ती तू शाहीर आणि लढव काही तू फंटा. देतो तुला आता 1 घंटा. ओके मा काय घंटा हो घंटा म्हणजे 1 तास. हो का समजलं की नाही. मंदिरातला घंटा नाही घंटा म्हणजे 1 तास. 1 तासाची वेळ आहे आणि 1 तासामध्ये माझ्या प्रश्नाचं तुला समाधान करायचं आहे आणि तुझ्या प्रश्नाचं मी समाधान करीन. समजलं की नाही. देतो तुला आता 1 घंटा द्या द्या आणि टाकतो एक तोडून दे कंटा. अरे बापरे जोड काही युक्ती रे शाहीर अरे बापा. लढव काही तू फंटा. मला एक सांगा हा फंटा म्हणजे काय हा फंटा म्हणजे युक्ती युक्ती. समजलं की नाही. आणि म्हणून माणसासाठी रडलं पण चितेसाठी कोण. माणसासाठी रडलं पण चितेसाठी कोण. ओके मा फेर टाईट जाऊ दे तुझी लोकांना पाहू दे. तुझी लोकांना पाहू दे. तुझी लोकांना तुझी माझी दंग आहे तुझ्या संग. तुझी माझी दंग आहे तुझ्या संग. दाखव लोकांना पाहू दे. दाखव लोकांना पाहू दे. दाखव लोकांना पाहू दे. तुझी लोकांना पाहू दे. तुझी माझी दंग आहे तुझ्या संग. तुझी माझी दंग आहे लोकांना पाहू दे. आणि म्हणून शाहीर समजू नये स्वतःशी हुशार. मी म्हणलेलं नाही होत नाही समजलं की नाही. समजू नये स्वतःशी हुशार जगामध्ये असती काऊन होय चातुर आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर ते कुणास ठाव आहे. वा 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 कुणास ठाव आहे. समजलं की नाही. शब्द संभल कर बोलिए शब्द को हाथ ना पाओ और एक शब्द करे घाव तो एक मरहम लगाओ.
शब्दाने पेटतात घरेदारी आणि माणसे सुद्धा. शाहीर साहेब मी काय बोलतोय याच्याकडे भान असू द्या. समजलं की नाही? आता आपली लोकांची दीड पाहिली. ओके मा हा, शायरी आम्हाला करता येते हो. समजलं की नाही? हा, पण आम्ही या जगातील लोकांना काय मेसेज सांगू अशी जर शायरी केली तर आम्ही. हो ना? समजलं की नाही? आणि म्हणून ऐका पुढे काय म्हणतो ते. सन्माननीय रमेशजी शिल्लीवाले साहेब यांच्याकडे 50 रुपयाचं भेट मिळायला बाकी आभारी आहे. आणि म्हणून शाहिरा 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 अरे पडून पडून कुठवरी पडशील. ए सूरज कुठवरी पडशील तू. एक ना दिवस सापडशीलच मा डावात. आणि मा डावात सापडला तू का बस तुला चक्राचूर. ओके माय म्हणजे ज्ञाना ना हो पुरे नट बोल्ट खोलून तुला एका जागी जोडीन मी. माय माय बापा करला सांगून राहिलो. आणि म्हणून ह्या बंद कर. हे सती पुराण आमचे बोट आमच्या डोळ्यात टाकणं हे बंद कर. हे इतरांना सांगशील ज्याला समजत नाही त्याला. समजलं की नाही? पडून पडून कुठवरी पडशील मी करतो तुझा अरे तू असतील कंगीचा वजीर. अरे मी आहे तिरंग्याचा वाघ. पडून पडून कुठवरी पडशील करतो तुझा रे पाठलाग. आणि तू कलगीचा आहेस वजीर. मी आहे तिरंग्याचा वाघ. म्हणून सूरज गरम आहे तावा तू शेकून घे रे पोळी. हा तावा गरम आहे. लहानसा माणूस आहे पण तुला सांगत आहो ना. हम भी अपने जात पे उतरे तो फिर तेरे को भी मालूम है. गरम आहे तावा तू शेकून घे रे पोळी. ती पोळी जर शेकाशी असेल तर निशाण शायरी शेकून देऊ शकते ती पोळी. बाकीच्या शायरीला तू असाच घुमवता का? जसा बोलवच्चन अमिताभ बच्चन लागला. बोलणे याचा रागोसारखा काम मात्र भुबळासारखा याचा. शिरावर बोट शिरावर हात मागवून बोट. समजलं की नाही? अरे गरम आहे तावा तू शेकून घे रे पोळी. पण हे जोडी काय म्हणाहू दे. तुझी लोकांना पाहू दे. तुझी लोकांना पाहू दे. तुझी लोकांना पाहू दे. ए, तुझी माझी जनता आहे, तुझी माझी जनता आहे, तुझी लोकांना पाहू दे. तुझी लोकांना पाहू दे. तुझी लोकांना पाहू दे. तुझी माझी जनता आहे तुझ्या. तुझी माझी जनता आहे तुझ्या संग. टाको लोकांना पाहू दे. टाको लोकांना पाहू दे. टाको लोकांना पाहू दे. टाको लोकांना पाहू दे. ए, तुझी माझी जनता आहे तुझ्या. तुझी माझी जनता आहे तुझ्या. टाको लोकांना पाहू दे. टाको लोकांना माणसासाठी सगळेच रडतात हो. माणूस मरण पावला तर सगळेच लोक रडतात. परंतु जेव्हा त्या माणसाला या चितेवर शरणावर जाळल्या जातं. समजलं की नाही? त्या चितेवर ठेवल्या जातं शरणावर ठेवल्या जातं. आणि जेव्हा अग्नी लावतात शेवटच्या क्षणी तेव्हा सुद्धा प्रत्येक त्याचे रिश्तेदार रडतात. कोणी दाखवून रडतात तर कोणी अंतकरणातून रडतात. बरोबर. माझ्याकडे रडण्याचे 2 प्रकार आहेत. पण म्हणायचं हे त्या चितेसाठी कोण रडलं. चितेसाठी कोण रडलं? शाहीर साहेब. आणि म्हणून ऐका शेवटच्या काळात काय म्हणतो ते. दुरून दुरून आले लोक पाहण्या दुय्यमेची जंग. आणि यांना माहित आहे की हे सुरामध्ये म्हणतील गाणं आणि तालामध्ये वाजवतील चंग. शायरी अशी होऊ द्या की हे बसलेली मंडळी झाली पाहिजे दंग. आणि शायरी का खराब केली
तर लोक म्हणतील केव नाही करेल आमच्या दारू गांजा आणि भंग नाही काय काय सांगू काळ चालला गेला पण आता शायरी मात्र आणखी आपल्याला मेहनत करून शायरी करावं लागेल समजलं की नाही नाहीतर तुम्ही जर आमचे बोट आमच्या डोळ्यात टाकत असाल की नाही शाहीर साहेब तर आम्ही म्हणतो आमच्यासारखे मूर्ख नाही आमच्यासारखे मूर्ख नाही शाहीर आणि म्हणून हा झगडा नसून दोन्ही शायरांचा वैचारिक वाद आहे आणि शायरी कशी करावी हे इथल्या लोकांना याद आहे आणि म्हणून या ठिकाणी भजन कीर्तन गोंधळ नसून फक्त यांना शायरीचा नाद आहे आणि या ठिकाणी आम्हाला बोलावून ही कला सादर करण्याची संधी दिली त्याबद्दल माझ्या मनाने माझ्या पार्टीकडून यांना कोटी कोटी धन्यवाद आहे धन्यवाद आहे आणि म्हणून का काय म्हणतो ते विचारधारेवरती आलेला आहे पाठी आभारी धन्यवाद आणि म्हणून शाहीरनी शांताचे बोल आणि समजू नको रे दादा बोल शाहीरनी शांताचे बोल आणि समजू नको रे दादा बोल बोल ओके माय आणि शिवानीच्या आल खुरी मोल काय म्हणतो आहे बांधवानो म्हणण्याचं तात्पर्य म्हणजे शाहीरनी शांताचे बोल समजू नको रे दादा फोल आणि माणसाचा झाला पत्ता गोल आणि सुराच्या खुरी आल मोल कसं बाया जेव्हापासून निघल्या तेव्हापासून माणसाचा पत्ता गोल होत चालला बरोबर आहे भाऊ उडे बाडे तरुण शाहीने सगळे बायाचे दिवाने आहेत पण इथल्या ठेकेदार साहेबांचं मी स्वागत करतो अभिनंदन करतो का यायनं बायाचा पत्ता गोल केला आणि इथे दोन्ही पुरुष ठेवले समजलं का कारण शायरी हे मर्दाची आहे पण आता अरे बापा आम्हाला फोन जेव्हा येते का नाही शाहीर साहेब तुमची गंमत ठरवायची आहे हो ठीक आहे ना कुठे ठेवायच्या इकडे माडेगावले पैसे किती घ्या घेऊन जी 27 तेवढे नाही ठीक आहे मग गोष्ट येते कोणता शाहीर ठेवा ना ज्ञानेश्वर वाघमारे ठेवा नाही तर सूरज घुसमारे ठेवा आर्यन उंदीरमारे ठेवा जमत नाही शिवानी ठेवू सुरमाले ठेवू वैशालीले ठेवू संगीताले ठेवू ते एक सोनवा निघली ते तिले ठेवू चालते बरोबर आहे ऐक रे रियालिटी आहे बांधवानो पण आज या ठिकाणी आणि म्हणून काय म्हणतो सूरज या बायाला आपल्याला सलाम ठोकायचा नाहीये आपल्याला सलाम ठोकले पाहिजे ती ॲबिलिटी ठेवून आम्हाला शायरी करायची आहे म्हणून काय म्हणतो शाहीरने शांताचे बोल आणि समजू नको रे दादा बोल माणसाचा झाला पत्ता बोल त्या सोनूच्या आल खुरी मोल
रमेशजी रेवतकर यांच्याकडे 50 रुपये आलेला पाठी आभारी आहे. तर आपण पुढे एक सुंदरशी प्लॅटिंग सादर करतो. बांधवानो जरा लक्ष देऊन ऐका.